नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नवनवीन व्हिडिओ गणिताचे घेऊन येत असतो दररोज आणि आज सुद्धा आपलं पुस्तक आहे माझ्या हातामध्ये आणि प्रॅक्टिस सेट 9.1 जो आहे तो आपण सोडवून पाहणार आहोत. अतिशय सोपा आहे. सगळीच्या सगळी गणितं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडवून देणार आहे. सगळी गणितं तुम्ही वहीमध्ये सोडवायची, व्यवस्थित समजून घ्यायचे. ओके, तर वळूया सगळ्यात साध्या आणि सोप्या जो क्वेश्चन नंबर 1 आहे त्याच्याकडे आपण वळूया. ओके, तर आता क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा. इफ मार्क प्राइस इज इक्वल टू ₹1700, सेलिंग प्राइस इज इक्वल टू 1540 आणि आपल्याला म्हटले ते फाइंड द डिस्काउंट. बघा, सेलिंग प्राइस आहे 1540 आणि आपल्याला काय म्हटले, डिस्काउंट किती आहे तो सांगा. तर बघा आता मार्क प्राइस म्हणजे काय, एक त्या वस्तूवर छापलेली किंमत. बघा, त्या वस्तूवर किती छापले होते, 1700 रुपीज किंमत छापली होती, पण त्याने विकताना कितीला विकली, 1540 ला. मग त्याने डिस्काउंट किती दिला, सूट किती दिली, बरोबर, म्हणजे किती पैसे कमी केले. थोडक्यात 1700 ची वस्तू 1540 ला विकली तर त्याने किती पैसे कमी केले, जेवढे पैसे कमी केले तेवढा काय त्याचा डिस्काउंट आहे. बरोबर, तर मग बघा आता या ठिकाणी डिस्काउंटचा एक फॉर्म्युला असतो, तो सांगतो. फॉर्म्युला वापरून सोडवणं तुम्हाला खूप सोपं जाईल. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. मग आता मार्क प्राइस छापलेली किंमत किती होती, 1700 मायनस सेलिंग प्राइस किती होती, 1540. बरोबर, मग आता 1700 मधून 1540 मायनस करायचे. आता जे विद्यार्थी बुद्धीने गरीब आहेत, ज्यांना जमत नाही असं हॉरिझॉन्टली सबट्रॅक्शन करणं, त्यांनी आपली उभी मांडणी करून सबट्रॅक्शन करायचे. 0 - 0 0. 0 पेक्षा 4 कसा आहे, मोठा. इथं 1 घेतला, इकडून बॉरो केला. 10 - 4 6, 6 - 5 1, 1 - 1 0. किती आलं, 160. डिस्काउंट किती आला, डिस्काउंट इज इक्वल टू 160. तर अशा पद्धतीने हा पहिला क्वेश्चन सोडवायचा होता. समजला का? ठीक आहे. तर काय करा, वहीत व्यवस्थित हा लिहून घ्या. आपण आता पुढचा क्वेश्चन पाहूया. आता मित्रांनो दुसरा क्वेश्चन पाहूया. काय आहे बघा. इफ मार्क प्राइस इज इक्वल टू ₹990 and percentage of discount is 10, then find the selling price. बघा, मार्क प्राइस किती आहे, 990 आहे आणि डिस्काउंट पर्सेंट किती दिले आपल्याला, 10 दिले आणि आपल्याला काय शोधायला सांगितले, सेलिंग प्राइस शोधायला सांगितले. बघा आता कसं सोपं आहे ते सांगतो. आता पहिल्यांदा आपण पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट कडे यायचे. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट किती आहे, 10. डिस्काउंट पर्सेंट 10 आहे, याचाच अर्थ काय आहे मित्रांनो, डिस्काउंट पर्सेंट 10 आहे म्हणजेच काय आहे, जेव्हा 100 रुपये मार्क प्राइस असते तेव्हा ती वस्तू त्याच्यामध्ये 10 रुपये सूट दिली जाते, 10 रुपये डिस्काउंट दिला जातो, म्हणजेच काय, 10% डिस्काउंट. बरोबर, मग आता आपण या ठिकाणी म्हणूया डिस्काउंट पर्सेंट इज 10. तर म्हणूया डिस्काउंट पर्सेंट इज 10. बरोबर, डिस्काउंट पर्सेंट किती आहे, 10. सो बघा, म्हणून when mark price is 100, बघा डिस्काउंट पर्सेंट 100 आहे म्हणून जेव्हा डिस्काउंट पर्सेंट 10 आहे म्हणून जेव्हा मार्क प्राइस 100 असते, मार्क प्राइस इज 100, then selling price इज किती असणार आहे, सेलिंग प्राइस 100 - 10. 100 मधून काय होणार, 10 मायनस होणार,
सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 मायनस 10 म्हणजेच किती होणार 90 होणार. बघा मी इथे लिहितो वाटल्यास जवळ सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 मायनस 10 म्हणजेच किती होणार सेलिंग प्राइस 90 होणार. का होणार 90? कारण की 10% डिस्काउंट आहे म्हणजे 100 रुपयाची वस्तू असते तेव्हा त्याच्यावर 10% डिस्काउंट दिला जातो आणि त्यांची किंमत किती होते 90 होते. बरोबर. मग आता हे रेशिओ मध्ये लिहायचं बघा कसं. जेव्हा बघा 100 रुपीज मार्क प्राइस असते तेव्हा तिची सेलिंग प्राइस किती असते 90 रुपीज. बघा जेव्हा मार्क प्राइस किती असते 100 असते तेव्हा त्या वस्तूची सेलिंग प्राइस किती असते 90 असते. बरोबर. हे आपण आता अजून x वापरून सुद्धा लिहू शकतो तुम्हाला सांगतोय. आता आपण सेलिंग प्राइस काढायची ना. लेट द सेलिंग प्राइस बी x म्हणूया. सेलिंग प्राइस आपण x मानूया. ओके. मग आता त्या वस्तूची जेव्हा आपण 100 रुपयाची वस्तू घेतली तेव्हा सेलिंग प्राइस किती होती त्याची 90 होती. बरोबर. मग आता मार्क प्राइस आहे 990 तेव्हा सेलिंग प्राइस किती मानायची आपण x मानायची. बघा सेलिंग प्राइस किती मानली आपण x मानली. आता तिरकस गुणाकार होणार बघा इथं 90 मल्टिप्लाय बाय 990 इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय बाय x. 100 मल्टिप्लाय बाय x होणार. आता बघा इकडं 90 मल्टिप्लाय बाय 990 तसंच राहणार. हा 100 इकडं मल्टिप्लाय आहे इकडं आल्यानंतर तो काय होणार डिवाइड होणार इज इक्वल टू x म्हणणार आपण. ओके. या 0 ला हा 0 गेला या 0 ला हा 0 गेला. आता यांचं मल्टिप्लिकेशन होणार 99 मल्टिप्लाय बाय 9. 99 मल्टिप्लाय बाय 9 म्हणजे 99 मल्टिप्लाय बाय 9 करूया. 9 9 चा 81 कॅरी ओव्हर 8. 9 9 चा 80 81 आणि 8 89 किती आली x इज इक्वल टू किती आलं. मी पुढचा पार्ट इथे लिहितोय. x इज इक्वल टू किती आलं 891. 891 म्हणजेच त्या वस्तूची सेलिंग प्राइस किती असणार आहे 891 असणार आहे. म्हणून आपण इथे लिहायचं सेलिंग प्राइस इज इक्वल टू 891. तर हे आपला आन्सर आपण अशा पद्धतीने काढायचं आहे आणि हे असं सोडवायचं आहे. ओके. आता हा सेकंड क्वेश्चन होता. आता थर्ड क्वेश्चन पाहूया. मित्रांनो आता तिसरा क्वेश्चन पाहूया. इफ सेलिंग प्राइस इज 900 रुपीज डिस्काउंट इज 20% देन फाइंड द मार्केट प्राइस. बघा सेलिंग प्राइस आहे 900 म्हणजे 900 रुपयाला ती वस्तू विकलेली आहे आणि डिस्काउंट किती दिलेला आहे 20%. बरोबर. मग असं आल्यानंतर आपण काय करायचं आता दुसऱ्या गणितामध्ये शिकलोय आपण. बघा आता पहिल्यांदा लिहून घेऊया आपण गिवन काय दिलंय ते. गिवन म्हणायचं दिलेलं काय आहे सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे. सेलिंग प्राइस किती दिली आपल्याला ₹900. अजून काय दिलंय पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. काय दिलंय पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. ओके. किती आहे 20%. बरोबर. तर आता आपल्याला काय शोधायचं आहे मार्क प्राइस शोधायची आहे. इथं लिहूया आपण मार्क प्राइस आपल्याला शोधायची आहे इज इक्वल टू हाऊ मच. तर आता बघा कसं काढायचं. आपल्याला पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलंय. बरोबर. मग त्याच्यावरून काय करायचं मित्रांनो पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलेला असलं की आपण मार्क प्राइस किती मानायची 100 मानायची. मग म्हणायचं लेट द मार्क्ड प्राइस बी ₹100. बघा 20% डिस्काउंट आहे. याचाच अर्थ काय होतो जेव्हा मार्क प्राइस 100 असते तेव्हा त्याच्यावर ₹20 सूट दिलेली असते. सो सेलिंग प्राइस बघा आता मग सेलिंग प्राइस किती असणार आहे मार्क प्राइस 100 आहे त्याच्यावर 20% डिस्काउंट म्हणजे 20 डिस्काउंट दिला 100 मधून 20 गेले किती उरले 80 उरले. बरोबर. बरोबर का.
मग आता काय करायचंय आपल्याला, काय करायचंय मार्क प्राइस जी आहे त्या वस्तूवरची, तर आपण काय करायची ती एक्स मानायची. आता बघा, लेट द मार्क प्राइस बी एक्स when सेलिंग प्राइस इज 100. सेलिंग प्राइस 100 असताना when सेलिंग प्राइस इज 900 रुपीज 900 रुपीज सेलिंग प्राइस असताना आपण काय करायची, मार्क प्राइस एक्स मानायची. तर आता बघा, मार्क प्राइस आपण इथं लिहूया. मार्क प्राइस आपण काय करूया, इथं लिहूया. ओके, मार्क प्राइस एक्स होती तेव्हा सेलिंग प्राइस किती होती, 900 होती. इकडं मार्क प्राइस 100 होती तेव्हा सेलिंग प्राइस किती होती, 80 होती. बरोबर. म्हणून आता तिरकस गुणाकार होणार, 900 मल्टिप्लाय बाय 100 आणि 80 मल्टिप्लाय बाय एक्स. बरोबर. मग आता 900 मल्टिप्लाय बाय 100 तसंच राहणार, 80 इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. बरोबर. 80 इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार आणि इकडे काय उरणार, एक्स उरणार. आता बघा, 0ला किंवा डायरेक्ट आपण भाग घालवू शकतोय, 20च्या टेबलमध्ये आहेत, किंवा 0ला 0 गेला, 2 4 जा 8, 2 5 जा 10. आता 4ने काय 5ला डिवाइड करता येणार नाही, म्हणून 4ने 900ला डिवाइड करूया. 4 2 जा 8, 1 उरला, पुन्हा 4 2 जा 8, 2 उरले, 4 5 जा 20, है की नाही. आता 225 मल्टिप्लाय बाय 5 करायचे आपल्याला. 225 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू एक्स. 5 5 जा 25, कॅरी ओव्हर 2, 5 2 जा 10, 10 आणि 2 12, कॅरी ओव्हर 1, 5 2 जा 10, 10 आणि 1 11, 10 आणि 1 11. म्हणजे x इज इक्वल टू किती आलं, 1125. x इज इक्वल टू 1125. ही काय आली आपली मार्क प्राइस आली. मग आपण काय म्हणायचं, आन्सर लिहिताना मार्क प्राइस इज ₹1125. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. ओके, वहीत व्यवस्थित लिहून घ्या. आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा काय दिलंय. द मार्क प्राइस ऑफ द फॅन इज 3000 रुपीज. शॉपकीपर गेव 12% डिस्काउंट ऑन इट. फाइंड द टोटल डिस्काउंट अँड सेलिंग प्राइस ऑफ द फॅन. तर बघा, एका फॅनची मार्क प्राइस आपल्याला 3000 रुपीज दिलेली आहे आणि शॉपकीपरने त्याच्यावर काय केलेलं आहे, 12% डिस्काउंट दिलेला आहे, है की नाही. 12% काय केलेलं आहे, त्याच्यावर डिस्काउंट दिलेला आहे. आपल्याला टोटल डिस्काउंट काढायचं आहे आणि सेलिंग प्राइस काढायची आहे त्या फॅनची. सेम तिसरं गणित आपण जसं सोडवलं तसं सोडायचं आहे, फक्त इथं आपल्याला सेलिंग प्राइस काढायची आहे, वरती आपल्याला मार्क प्राइस शोधायची होती. आता बघा क्वेश्चन नंबर 4 मी इथं सोडवायला सुरुवात करतोय. आता काय दिलंय आपल्याला, गिव्हन लिहायचं. पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी काय दिलेत आपल्याला, मार्क प्राइस दिलेली आहे, म्हणजे छापलेली किंमत किती आहे, 3000 रुपीज. ओके, आणि काय दिलाय, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट किती आहे, 12% आहे. ओके, तर आता बघा पहिल्यांदा काय करायचे, सपोज पहिल्यांदा याचे जे डिस्काउंट पर्सेंट दिले ना त्याची मार्क प्राइस आपण काय म्हणायची, 100. मार्क प्राइस इज 100. ओके, जेव्हा मार्क प्राइस 100 असते बरोबर, तेव्हा मार्क प्राइस इज 100 असं लिहूया आपण इथं, 100 रुपीज म्हणूया. ओके, तेव्हा सेलिंग प्राइस किती असते बघा, सेलिंग प्राइस किती असते तेव्हा
100 मायनस 12 असणार आहे, कारण की 100 रुपीजमधून 12 कमी होणार, 12% मधले किती आले, 88 आले. सेलिंग प्राइस किती आली, 88 रुपीज. आता काय करायचं, हे रेशिओ मध्ये लिहायचं. आता बघा, जेव्हा मार्क प्राइस किती दिली आपल्याला, इथं लिहूया आपण वाटल्यास, वेन किंवा असं म्हणूया, लेट द सेलिंग प्राइस बी एक्स वेन मार्क्ड प्राइस, एमपी लिहितो फक्त मी, मार्क प्राइस म्हणजे इज 3000 जेव्हा मार्क प्राइस होती तेव्हा सेलिंग प्राइस आपण एक्स मानली, 3000 ला एक्स, बरोबर. आणि जेव्हा 100 रुपीज मार्क प्राइस होती तेव्हा सेलिंग प्राइस किती होती, 88 होती, बरोबर. आता बघा, मग आता एक्स यांचं मल्टिप्लिकेशन होणार, एक्स मल्टिप्लाय बाय 100 होणार आणि 3000 मल्टिप्लाय बाय 88 होणार. ओके. आता पुढे बघा काय होणार आहे, एक्स तसाच राहणार आहे, 3000 मल्टिप्लाय बाय 88 तसाच राहणार आहे, हा 100 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे डिवाइड होणार आहे. मग 0 ला 0 कट होणार, वरचा एक खालचा एक, वरचा एक खालचा एक, मग काय उरलं, एक्स इज इक्वल टू 30 मल्टिप्लाय बाय 88. मग काय करायचं आपण, 3 ने 88 ला मल्टिप्लाय करायचं पहिल्यांदा, 3 8 जा 24 कॅरी 2, 3 8 जा 24 आणि 2 26 आणि एक 0 येणार, एक्स इज इक्वल टू किती आलं, 2640. ही काय झाली, त्याची सेलिंग प्राइस झाली. सेलिंग प्राइस किती आली, 2640. आता काय शोधायचं अजून आपल्याला, डिस्काउंट सुद्धा शोधायचं आहे. डिस्काउंटचा फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे, सेलिंग प्राइस मायनस मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस, मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस आहे डिस्काउंटचा फॉर्म्युला. मार्क प्राइस होती 3000, सेलिंग प्राइस होती 2640. मग इथं मायनस करूया आपण, 2640, 4 मायनस 4 0, इथं 4 आहे, इथं 2 होणार, इथं 10 झाली, इथं 1 आलं, इथं 9 उरला, इथं झाले 10 मायनस 4 6, 9 मायनस 6 3, 2 मायनस 2 0, किती आलं, 360. ओके. म्हणजे आपण फायनल आन्सर काय लिहू शकतो, सेलिंग प्राइस किती आली, ₹2640 अँड डिस्काउंट किती आला, ₹360. तर अशा पद्धतीने हे सोडवायचा होता हा चौथा क्वेश्चन. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 5 पहा. मार्क प्राइस ऑफ अ मिक्सर इज 2300 रुपीज. अ कस्टमर परचेस इट फॉर ₹1955. फाइंड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर. ओके. तर बघा, समजला का प्रश्न तुम्हाला, नसला समजला तर सांगतो पुन्हा एकदा. म्हणजे एक मिक्सर आहे, त्याची जी छापील किंमत आहे, त्याच्यावर छापलेली किंमत आहे 2300 रुपये आणि गिऱ्हाईकाने तो मिक्सर 1955 रुपयांना घेतला. तर आपल्याला पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट काढायचे. डिस्काउंट किती पर्सेंट त्याला डिस्काउंट दिला ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता बघा काय काय दिलंय ते पहिल्यांदा गिवन मध्ये आपण लिहून घेऊया. मार्क प्राइस दिलेली आहे आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे. बघा तर लिहूया आपण. क्वेश्चन नंबर 5 गिवन दिलंय काय बघा, मार्क प्राइस दिलेली आहे. किती होती मार्क प्राइस, 2300 बरोबर. आणि सेलिंग प्राइस सुद्धा दिलेली आहे. कितीला विकलाय तो, कितीला घेतलाय त्या कस्टमरने, 1955 रुपीजला घेतलेला आहे.
आता आपल्याला डिस्काउंट पर्सेंट काढण्यासाठी पहिल्यांदा डिस्काउंट काढावं लागेल. मग इथं डिस्काउंटचा फॉर्म्युला लिहूया. डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. बघा आता मार्क प्राइस किती आहे 2300 आहे, मायनस सेलिंग प्राइस किती आहे 1955 आहे. बरोबर. मग यांचं सबट्रॅक्शन केलं तर किती येणार आहे 345. म्हणजे डिस्काउंट किती दिलेला आहे 345 रुपीज. ओके. इथं आपण लिहूया वाटल्यास डिस्काउंट इज इक्वल टू ₹345. आता आपल्याला काय शोधायचं आहे डिस्काउंट पर्सेंट शोधायचं आहे. काय शोधायचं आहे डिस्काउंट पर्सेंट शोधायचं आहे. मग आता इथे लिहूया आपण डिस्काउंट पर्सेंट. त्याचा एक फॉर्म्युला आहे सांगतो. डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू डिस्काउंट डिवाइडेड बाय मार्क प्राइस मल्टिप्लाय बाय 100. आता डिस्काउंट किती दिलेला आहे बघा 345 आहे. मार्क प्राइस किती आहे बघा 2300 आहे मल्टिप्लाय बाय 100. 0 ला 0 कट होणार. खालचा एक 0 गेला वरचा एक गेला, खालचा एक गेला वरचा एक गेला. बरोबर. आता 23 ने आपण काय करायचंय 345 ला डिवाइड करूया. शॉर्टकट मध्ये करायचं. 23 1 जा 23 किती उरले 11 उरले. 23 5 जा इथं झाले आता 115 झाले. 23 5 जा 115. मग डिस्काउंट पर्सेंट किती आलं 15 आलं. मग आपण लिहिणार सो percentage of discount is 15%. ओके किंवा 15 असं आपण हे गणित सोडवायचं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6 पाहूया आता. 6 क्वेश्चन. आता मित्रांनो क्वेश्चन नंबर 6 बघा. अ शॉपकीपर गिव्ज 11% डिस्काउंट ऑन अ टेलिव्हिजन सेट. म्हणजे टीव्हीवर 11% डिस्काउंट देतो दुकानदार. हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज ₹12,250. म्हणजे गिराईकाला तो टीव्ही कितीला पडतो 20,250 ला पडतो. इथं कॉस्ट प्राइस म्हणजे गिराईकासाठी ती कॉस्ट प्राइस आहे, दुकानदारासाठी ती काय आहे सेलिंग प्राइस आहे. ओके. लक्षात घ्या ही सेलिंग प्राइस आहे कारण की 11% डिस्काउंट दिल्यानंतर गिराईक तो कितीला खरेदी करतो 20,250 ला खरेदी करतो. आपल्याला म्हणले देन फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. आपल्याला या टीव्हीची मार्क प्राइस शोधायची आहे. तर आता कशी शोधायची बरं. सेम आपण तिसरं चौथं गणित सोडवलेलं आहे ना तसंच शोधायची. डिस्काउंट पर्सेंट दिलं की आपण मार्क प्राइस किती मानायची 100 मानायची. बघा सपोज पहिल्यांदा लिहून घेऊया गिवन काय आहे ते लिहून घेऊया. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. गिवन लिहून घेऊया. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलंय आपल्याला. किती आहे 11% आहे. बरोबर. आणि सेलिंग प्राइस आहे. तिथं जरी कॉस्ट प्राइस आहे तर ती कॉस्ट प्राइस कोणासाठी आहे कस्टमरसाठी. शॉपकीपर साठी ती काय आहे सेलिंग प्राइस आहे. किती आहे 22,250 रुपीज. ओके. ओके. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट आणि सेलिंग प्राइस कळलं. आता पुढे बघा आपल्याला काय मानायचंय. इथे पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिले मग आपण काय करायचं मार्क प्राइस आपण 100 मानायची. सपोज मार्क प्राइस इज ₹100. जेव्हा 100 रुपीज मार्क प्राइस होते देन सेलिंग प्राइस समजतंय ना. सेलिंग प्राइस इज इक्वल टू काय येणार 100 मधून 11% म्हणजे 11 गेला किती उरले 89. आता बघा आता आपल्याला जेव्हा सेलिंग प्राइस 22,250 आहे तेव्हा आपल्याला मार्क प्राइस शोधायची आहे. मग आपण तेव्हा मार्क प्राइस किती मानायची X मानायची. लेट द मार्क प्राइस
be x when selling price is ₹22,250. ओके, आता आपला रेशिओ मध्ये लिहायचं. जेव्हा 100 रुपीज मार्क प्राइस होती तेव्हा सेलिंग प्राइस किती होती? 89 होती. बरोबर, किती होती? 89 होती. आता मार्क प्राइस आपल्याला माहित नाही म्हणून आपण ती एक्स मानलेली आहे. तेव्हा सेलिंग प्राइस किती आहे? 22,250. बरोबर. मग आता काय करायचं मित्रांनो? तिरकस गुणाकार होणार इथं. 89 मल्टिप्लाय बाय एक्स होणार 22,250 मल्टिप्लाय बाय 100 होणार. बरोबर. 22,000. हा, तर इथं उरणार एक्स. हा, 22,250 मल्टिप्लाय बाय 100 तसाच राहणार. हा 89 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर तो काय होणार? डिवाइड होणार. काय होणार? डिवाइड होणार. आता बघा, 89 ने जर तुम्ही याला डिवाइड केलं, याला जर डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 25,000. म्हणजेच x इज इक्वल टू किती येणार? x इज इक्वल टू किती येणार? 25,000. म्हणजेच x काय होती? आपण मार्क प्राइस होती. मग आपण या ठिकाणी काय म्हणणार? मार्क प्राइस ऑफ टीव्ही इज ₹25,000. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 7 पाहूया. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% ऑन मार्क प्राइस, अ कस्टमर गेट्स total discount of 17 rupees. To find the cost price for the customer, fill in the following boxes with appropriate numbers and complete the activity. म्हणजे बघा, एका वस्तूवर 10% डिस्काउंट दिला म्हणजे एकूण किती रुपये डिस्काउंट दिला? 17 रुपीज डिस्काउंट दिला, म्हणजे 17 रुपये डिस्काउंट दिला. म्हणजे एका वस्तूचा 10% डिस्काउंट म्हणजे किती रुपये आहे? 17 रुपये आहे. आपल्याला काय करायचंय? कॉस्ट प्राइस काढायची आहे कस्टमर साठीची. म्हणजे कस्टमरला ती वस्तू किती रुपयांना पडली हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, फिल इन द फॉलोइंग बॉक्सेस विथ अप्रोप्रिएट नंबर्स अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. तर आता या ठिकाणी हे आपल्याला सोडवायचं आहे. माझ्या हे पुस्तक ज्या विद्यार्थ्यांनी मला दिलंय त्यांनी हे गणित चुकीचं सोडवलं होतं, त्यामुळे इथं तुम्हाला चुकीचे आकडे दिसत आहेत. आता मी व्यवस्थित सांगतो. तर आता काय करायचे? 10% डिस्काउंट मिळाला म्हणजे आपण काय करतो? पहिल्यांदा मार्क प्राइस आपण काय मानतो? 100 रुपीज मानतो. सपोज मार्क प्राइस ऑफ द आयटम इज 100 रुपीज. आता जर मार्क प्राइस 100 असेल तर त्याची सेलिंग प्राइस किती असणार आहे? 100 रुपीज ही मार्क प्राइस आहे. त्याच्यातून डिस्काउंट किती दिलेला आहे? 10%, म्हणजे 100 मधून 10 कमी करावे लागणार आपल्याला. जेव्हा 100 रुपीज मार्क प्राइस आहे, 10% डिस्काउंट आहे, तेव्हा त्या वस्तूची सेलिंग प्राइस किती असणार आहे? 90 रुपीज असणार आहे. ओके, आता बघा, हेन्स व्हेन द डिस्काउंट इज, बघा आता जेव्हा डिस्काउंट इज ₹10, जेव्हा 10 रुपये डिस्काउंट असतो तेव्हा सेलिंग प्राइस किती असणार आहे? 90 रुपीज असणार आहे. बरोबर की नाही? 100 रुपयाच्या वस्तूवर 10 रुपये डिस्काउंट म्हणल्यानंतर सेलिंग प्राइस किती झाली? ₹90 झाली. बरोबर. आता बघा, सपोज व्हेन द डिस्काउंट इज, आता डिस्काउंट आपल्याला दिलेला आहे, जेव्हा 17 रुपीज डिस्काउंट आहे, द सेलिंग प्राइस इज ₹1. जेव्हा 17 रुपीज डिस्काउंट आहे तेव्हा सेलिंग प्राइस किती मानली आपण? X मानली. बरोबर. आता बघा, जेव्हा 90 रुपीज डिस्काउंट असतो तेव्हा सेलिंग, जेव्हा 17 रुपीज डिस्काउंट असतो
तेव्हा हे असं लिहायचंय 90 ला x, 90 ला x, बरोबर, आणि 17 ला 10. मग आता काय होणार, x म्हणजे काय होणार, 17 आणि 90 यांचा मल्टिप्लिकेशन होणार बघा. 17 मल्टिप्लाय बाय 90, 17 आणि 90 याचं काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. त्याचा डिनॉमिनेटर 10 तसाच राहणार, 0 ला 0 कट होणार आणि 17 9 जा 153. बघा, द कस्टमर विल गेट द आयटम फॉर 153 रुपीज. तर अशा पद्धतीने हे रिकाम्या जागा या बॉक्स जे आहेत ते आपल्याला भरायचे होते. आता 7 क्वेश्चन झाला. आता आपण 8 क्वेश्चन कडे वळूया. मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिले बघा. अ शॉपकीपर डिसाइड टू सेल अ सर्टन आयटम ॲट अ सर्टन प्राइस. म्हणजे एका दुकानदाराने एक वस्तू ठराविक किमतीला विकायचं ठरवलं. ही टॅग्स द प्राइस ऑन द आयटम बाय इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 25%. त्याने काय केलं, तिची छापील किंमत होती त्याच्यावर, ती किंमत त्याने 25% ने वाढवली. While selling the item, he offers 20% डिस्काउंट. म्हणजे बघा, त्याने काय केली, ती किंमत, छापील किंमत 25% ने वाढवली आणि किंमत वाढवून काय केलं, पुन्हा विकताना 20% डिस्काउंट दिला. आणि आपल्याला विचारलंय फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस % ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. तर ठरवलेल्या किमतीपेक्षा त्याला किती जास्त किंवा किती कमी पैसे मिळाले हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता पहिल्यांदा आपण काय करूया, आता इथं सगळं दोन्ही पण पर्सेंट मध्ये दिलेलं आहे, बरोबर की नाही. म्हणून त्याने ठरवलेली किंमत आपण किती मानायची, 100 मानायची. काय मानायची, 100 मानायची. बघा आता मग या ठिकाणी आपण काय म्हणायचं, लेट द डिसाइडेड प्राइस बी ₹100. ठरवलेली किंमत किती मानली आपण, 100 मानली, बरोबर. आता त्या ठरवलेल्या किमतीमध्ये त्याने किती पर्सेंट वाढवले, 25% वाढवली, बरोबर. 25% वाढवली. ही इन्क्रीज्ड, increased 25% on decided price. Okay. So marked price is equal to, आता मार्क प्राइस किती झाली बघा, MP म्हणजे मार्क प्राइस किती झाली बघा, 100 रुपयावर 25% वाढवले म्हणजे 100 रुपयांना 25 रुपये वाढवले. म्हणजेच 100 प्लस 25 करावं लागणार बघा, 125. म्हणजे 100 रुपयाच्या वस्तूवर त्याने 25 रुपये वाढवले आणि काय केलंय, मग मार्क प्राइस किती झाली, ₹125 झाली मार्क प्राइस. आता त्याने डिस्काउंट किती दिलेला आहे, 20% डिस्काउंट दिलाय त्याने. मग आपण या ठिकाणी शोधूया. ही गेव 20% डिस्काउंट ऑन मार्क प्राइस. मग आता डिस्काउंट आपण शोधूया. डिस्काउंट कसा शोधायचा, डिस्काउंट किती पर्सेंट डिस्काउंट दिलाय, इथं फॉर्म्युला लिहू वाटलेस आपण, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट अपॉन 100 मल्टिप्लाय बाय मार्क प्राइस. आता पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट किती आहे, 20 आहे, अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 125 मार्क प्राइस आहे, बरोबर. 21 जा 20, 25 जा 100. आता 5 ने इकडे डिवाइड करूया, 5 ने याला डिवाइड केलं तर किती येतं, 25. म्हणजे किती रुपये त्याने डिस्काउंट दिलाय, 25 रुपये डिस्काउंट दिलाय. डिस्काउंट इज इक्वल टू ₹25. आता बघा, 25% किंमत वाढवली आणि 20% डिस्काउंट दिला, बरोबर.
मग आता त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला ते आपण शोधूया. आता बघूया सेलिंग प्राइस शोधूया. आता सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. तर मार्क प्राइस किती होती 125, डिस्काउंट किती दिला 25, म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली ₹100. आणि त्याने ठरवलेली किंमत सुद्धा किती होती 100च होती. आणि विकताना सुद्धा कितीला विकावं लागलंय 100लाच विकावं लागले. म्हणजे किंमत 25%ने वाढवली आणि 20%ने कमी केली तरी ती वस्तू कितीला विकावी लागली आहे त्याच किमतीला विकायला लागली. म्हणून त्या ठरवलेल्या किमतीवर त्याला काय झालेलं आहे 0% त्याच्यात ग्रोथ किंवा 0% ती किंमत कमी झालेली आहे. किमतीमध्ये कोणताच बदल झाला नाही. मग आपण लिहिणार 0% ऑन डिसाइडेड प्राइस. ठरवलेल्या किमतीमध्ये कोणताच अजिबात 0% बदल झालेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं होतं. ओके, तुम्ही सगळा हा प्रॅक्टिस सेट वहीत व्यवस्थित सोडवून घ्या. थँक्यू.